बाळाला ओट्स देऊ शकतो का? देऊ शकतो तर मग कधीपासून देऊ शकतो? किती प्रमाणात देऊ शकतो? आणि ओट्स खाण्याचे लहान बाळांना काय काय फायदे असू शकतात? याचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन न्यू पनवेल. ओट्समध्ये हाय आयर्न कंटेंट असते, त्यामुळे ज्या वेळेला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आईच्या दुधातलं आयर्नचं प्रमाण हे हळूहळू कमी होत जातं. त्यावेळेला लहान मुलांना आयर्न रिच फूड देण्याच्या ऑप्शनमध्ये ओट्स हा एक परफेक्ट ऑप्शन असू शकतो. यासोबतच ओट्स हे पचायला सोपे असते, हलके असते, त्यामुळेच लहान मुलांच्या इमॅच्युअर गटला ते एक कम्पॅटिबल ऑप्शन असू शकतो. यासोबतच लहान मुलांमध्ये गॅसेसमुळे होणारं ॲबडॉमिनल पेन आहे ते देखील याच्यामुळे कमी करता येतं, कारण की ओट्समध्ये हाय फायबर कंटेंट असतं आणि त्यामुळेच ते बाळाची शी जी आहे ती सॉफ्ट करतं आणि सॉफ्ट झाल्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस देखील कमी होतात आणि त्यामुळेच ओट्स हे बाळांची गट इम्युनिटी देखील वाढवतं. यासोबतच ओट्समध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात, जसे की विटॅमिन B1, B5, B6, B9. यासोबतच मिनरल जसे की आयर्न, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फोलेट देखील असते, जे की लहान बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचे काम करते. यासोबतच ओट्समुळे होणाऱ्या ॲलर्जीज या देखील कमी प्रमाणात दिसून येतात आणि त्यामुळेच लहान बाळांना ज्यावेळेला आपण कॉम्प्लिमेंटरी फूड स्टार्ट करतो, त्यावेळेला फर्स्ट फूडमध्ये आपण ओट्सचा देखील समावेश करू शकतो. ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे आणि त्यामुळेच हे एक प्रकारची एनर्जी प्रोव्हाइड करते. मग आता ओट्स लहान मुलांना नक्की कधीपासून देऊ शकतो? तर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आपण कॉम्प्लिमेंटरी फूड स्टार्ट करतो, त्याच वेळेला आपण ओट्स देखील स्टार्ट करू शकतो. तर नक्की कोणत्या प्रकारचे ओट्स आपण लहान मुलांमध्ये वापरू शकतो? तर स्टील ओट्स जे की कट्स असणारे असतात आणि त्यामुळेच त्यांचं टेक्स्चर जे असतं ते चिवी असतं. त्यामुळे लहान मुलांमध्ये आपण वापरताना रोल ओट्स नेहमी वापरावे, जे की त्यांची कन्सिस्टन्सी फार स्मूथ असते, ते पचायला देखील हलके असतात, शिजायला देखील फार त्यांना वेळ लागत नाही. त्यामुळे रोल ओट्स हे नेहमी लहान मुलांमध्ये वापरावे. यासोबतच अनफ्लेवर्ड ओट्स वापरावे. कोणत्याही प्रकारचे मसाला फ्लेवर किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे चॉकलेट फ्लेवर असणारे ओट्स असे वापरू नये. अनफ्लेवर्ड ओट्सच नेहमी प्रेफर करावेत. यासोबतच नक्की आपण किती प्रमाणामध्ये त्यांना ओट्स देऊ शकतो? तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू करता, त्यावेळेला एक 3 ते 4 चमचे जरी बाळ घेत असेल, तरी ते नॉर्मल आहे आणि त्यानंतर एक 7 ते 8 महिन्यानंतर हळूहळू तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवत जावं. यामध्येच या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एजनुसार त्यांचं प्रमाण आहे ते वाढवत जावं. तर नक्की कोणत्या कोणत्या रेसिपीज थ्रू आपण लहान बाळांना हे इंट्रोड्यूस करू शकतो? तर सुरुवातीला जेव्हा 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ओट्स देणार असाल, त्यावेळेला फक्त गाईच्या दुधामध्ये ओट्स शिजवून तुम्ही देऊ शकता. दुसऱ्या रेसिपीमध्ये तुम्ही ओट्स दुधामध्ये शिजवून त्याच्यामध्ये नट्सची पावडर देखील टाकून त्यांना एक हायली प्रोटीन आणि कॅलरीयुक्त असं बनवू शकता. त्या रेसिपीमध्ये तुम्ही ओट्स दुधामध्ये शिजवून त्याच्यामध्ये तुम्ही फळांच्या प्युरीज देखील ॲड करू शकता. यामध्ये ॲपल प्युरी, बनाना प्युरी किंवा पपयाची प्युरी देखील तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये लक्षात ठेवा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही ओट्स सुरू कराल, त्यावेळेला ओट्सची पावडर करून आणि मग ते दुधामध्ये शिजवून तुम्ही लहान बाळाला देणं गरजेचं आहे. चौथ्या रेसिपीमध्ये तुम्ही ओट्सची पावडर किंवा ओट्स आणि मखाणे किंवा मखाण्याची पावडर हे मिक्स करून याच्यामध्ये स्वीटनेससाठी एक प्रकारचे डेट्स ची प्युरी ही टाकून देखील तुम्ही त्यांना व्यवस्थित शिजवून हे देऊ शकता. ओट्स हे एक सुपर फूड आहे, त्यामुळेच आपल्या 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही ओट्स जर का देत नसाल, तर ते आजपासूनच नक्की द्या. यासोबतच तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल किंवा न्यूट्रिशनबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.